आता हे संस्कृत आपल्या डोक्यावर गेलं तर जाऊ द्या, त्याचं काही महत्त्व नाही. फक्त त्याचा आशय एवढाच आहे की श्रद्धा आणि निष्ठा हे जर आपल्यामध्ये असलं तर ही विद्या आपल्याला सहज समजते. आणि या ठिकाणी मी तुमच्याच मैत्रिणीचं उदाहरण देतो की जया दिलीप काळे मॅडम, त्यांचा पाठीचा मणका 10 ठिकाणी तुटलेला, कमरेचा मणका तुटलेला, यूट्यूबवर बसत, टोंगळ्याच्या वाट्या 6 महिन्यात बदला नाही तर अपंग होणार, आणि जीवघेणी ॲसिडिटी, आणि लघवीघरात इतका त्रास की 3 महिने 300 पावर, पुढे 4 महिने 400 पावर, पुढे 4 महिने 500 पावर अशा गोळ्या घेत असत. आणि मग त्या म्हणतात की 3 दिवसाचं उपवास शिबिर शेगावला लागलं आणि त्याच्यात फार काही समजत नाही, कारण दोन्ही टाईम उपवाशीच राहावं लागतं. पण मी जेव्हा या शिबिराला गेले तर पहिल्या दिवशी तर असं वाटलं की आता डोकं हातोड्यानं फोडावं. आणि त्यांच्यामध्ये बघा श्रद्धा आणि निष्ठा. त्यांनी घरी काही खाल्लं नाही, काही चहा पिला नाहीत, काही नाही, फक्त जे लिंबू पाणी दिलं होतं तेच. दुसऱ्या दिवशी त्या सांगतात की दुपारी 2 वाजता तर असं डोकं झालं की आता हे काय करून काय नाही, कारण त्यांना अर्ध डोकेदुखीची सुद्धा आजार होता. तर म्हणतात की दुसऱ्या दिवशी 5 वाजता चमत्कार झाला आणि माझं जे डोकं दुखणं बंद झालं ते जन्मात कधी उमडलं नाही. नंतर आज ते 10-10 तास बसतात, वाटेल तेवढी भाषणं देतात, वाटेल तेवढं किलोमीटर चालतात. त्यांचे सर्व त्या वाट्या कुठं गेल्या, त्या हे कुठं गेलं, रोज 10 लिटर पाणी पित ते कुठं गेलं. तर त्या म्हणतात की हे अमृत साधना आहे. तर अशा रीतीनं आता जोपर्यंत आपले कर्म आहेत तोपर्यंत आपले पैसे जाणारच. तुम्ही दवाखान्यात जा, ट्रीटमेंट घ्या, 1000 MRI काढा, 1000 एक्सरे काढा, पण त्याला काही फार असं तथ्य नाही. आता आपण पुढची क्लिप ऐकू.